UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शिवद्रोही सरकारला गेट आउट ऑफ इंडिया म्हणा, मोदी हात लावतील तिथं वाटोळ करतील। मोदी मगरुरीनं माफी मागताना एक हाफ उपमुख्यमंत्री हसत होते। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। ठाकरेंना 2 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या जनतेनं गेट आउट केलंय। शिवरायांचं नाव घेऊन सत्तेत येता येतं आणि औरंगजेबाची कामं करता। येत्या काळात मवियाला जनता नक्की जोडे मारेल, मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार। मालवणमधील कोसळलेला पुतळा भ्रष्टाचाराचा नमुना, हा संपूर्ण देशातील शिवप्रेमींचा अपमान, शरद पवारांचा हल्लाबोल। महाविकास आघाडीचं आंदोलन राजकीय, स्वातंत्र्यानंतर शिवरायांनी सुरत लुटली हे काँग्रेसने शिकवलं, काँग्रेस याची माफी मागणार का, फडणवीसांचा सवाल। फडणवीस महाराष्ट्राचे खलनायक, सर्वांचे सूत्रधार फडणवीसच, उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीचं सरकार विरोधात राज्यभर जोडे मारो आंदोलन, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। महाविकास आघाडीच्या आंदोलनाला भाजपचंही आंदोलनानंच उत्तर, राज्यातील विविध भागात सकाळपासूनच भाजपचं आंदोलन सुरू, संभाजीनगरमधील भाजप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। आमच्या आंदोलनाला राजकारण म्हणणाऱ्या भाजपचं आंदोलन म्हणजे गजकर्ण, भाजपच्या आंदोलनावर उद्धव ठाकरेंची टीका। स्वतःला जोडे मारून घ्या, हे तुमच्या पापाचं फळ आहे। महाविकास आघाडीचे लोक नाटकी, त्यांचं दुकान चालवण्यासाठी महापुरुषांनाही वेठीस धरतायत, संजय शिरसाटांचा निशाणा। खोकेवाल्या सरकारकडून महाराजांचा अपमान, खोकेवाल्यांचं सरकार पुन्हा येऊ देणार नाही, त्यांना घरचा रस्ता दाखवणार, नाना पटोलेंची टीका। वातावरण खराब करून दंगली घडवण्याचं काम महाविकास आघाडीकडून सुरू, महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावर प्रसाद लाड यांची टीका। शिवरायांचा पुतळा घाई गडबडीत बसवला, पुतळ्याची काळजी घेतली नाही, खासदार शाहू महाराज छत्रपती यांची प्रतिक्रिया। जरांगेंकडून राजकोट किल्ल्यावर पाहणी, शिवरायांच्या पुतळ्यामध्ये फायबर मिक्स असल्याचं स्थानिकांनी सांगितलं, पाहणीनंतर जरांगेंचा आरोप। नागपूरमध्ये शिंदे फडणवीस अजितदादांमध्ये 4.5 तास बैठक, मेरिटनुसार तिकीट वाटप करण्यावर चर्चा, घटक पक्षांना किती जागा द्यायच्या या संदर्भात चर्चा झाल्याची शक्यता। शरद पवारांचा 2 ते 6 सप्टेंबरचा दौरा, झेड+ सुरक्षेसह, सुरक्षा निवासस्थानाच्या आत असू नये, वाहन बदलू नये, वाहनात एकच सुरक्षा रक्षक असावा, पवारांची अधिकाऱ्यांच्या बैठकीत मागणी। ठेकेदारांकडून पैसे घेऊन भाजपनं सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत वापरले, शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून सामनातील रोखठोकमधून महत्वाचा आरोप। बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेची काल कल्याण न्यायालयात ओळख परेड, पीडित मुलींनी आरोपी अक्षय शिंदेला ओळखलं। यवतमाळमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, आमदार इंद्रनील नाईकांच्या घरात पाणी शिरलं। नवी मुंबईत आचारसंहितेपूर्वी सिडको 25,000 घरं विक्रीस आणणार, पुढील 4 वर्षात 4 टप्प्यांमध्ये आणखी 67,000 घरं बांधण्याचं नियोजन। नाशिकमध्ये गणेशोत्सवानिमित्त 3,000 पोलिसांचा बंदोबस्त, गृहरक्षकही बंदोबस्ताला असणार, गणेशोत्सव काळात नाकाबंदी करून वाहनांची तपासणीही होणार। सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 39 रुपयांची वाढ, 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर 1,644 रुपयांना मिळणार। मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक, माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक असणार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।